लग्न माझे तिशीत झाले. नवरा माझा 9 वर्षांनी मोठा होता. दोघेही एकाच बँकेत काम करत होतो. तिथेच ओळख झाली होती. ते कधी फार कुणाशी बोलत नसत किंवा फार कुणात मिसळत नसत, पण कामात पक्के होते. कॅल्क्युलेशन आणि अकाउंट्समध्ये त्यांचा हात कुणी धरू शकत नव्हते. कुणातरी मध्यस्थामार्फत त्यांनी मला मागणी घातली. एकुलते एक, आई वडील अतिशय सज्जन आणि कायमस्वरूपी नोकरी, त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पण लग्नानंतर माझ्या लक्षात आले की माझा नवरा कामात खूप हुशार होता, पण त्यांच्यात एक कमी होती. त्यांना दुसऱ्यांबद्दल अजिबात आदर नाही. प्रथम मीही खूप त्रागा करायची, भांडण वादावादी, पण नंतर लक्षात आले त्यामुळे घरातले वातावरण बिघडत चालले आहे. सासूबाई सासरे कान कोंडे व्हायचे. मग मी यांच्याशी बोलणे सोडून दिले. म्हणजे कामापुरते व्हायचे, पण तेवढेच. त्यामुळे ते आणखीनच चढले आणि त्यांचा उमरटपणा वाढत चालला होता. लग्नानंतर 4 वर्षांनी मला दिवस गेले आणि माझे मन अगदी मोहरून गेले. सासूबाई बाबा सगळे खूप खुश होते. मनात एक आशा निर्माण झाली की मुलाचा जन्मानंतर हे सुधारतील, आमचे नाते परत चांगले होईल. मैत्रिणी माहेर सासरकडील सगळे अगदी दणक्यात माझे डोहाळे जेवण झाले. तब्येत सुद्धा चांगली होती. सांगितलेल्या वेळी मला मुलगा झाला. तब्येतीत व्यवस्थित, नाकी डोळी नीटस, गहूवर्णीय. मला त्याला बघून माझे सगळे श्रम सार्थकी लागल्यासारखे झाले. हेही खुश दिसत होते. कदाचित मुलगाच हवा हा हव्यास पूर्ण झाला म्हणूनही असेल. का बरं माझं मन अजूनही त्यांच्या बाजूने कौल देत नाही. कसली एक हुरहुर लागून राहिली, काही कळत नाही. मनाला दमडून गप्प करीत मी घरी आले. बाळंत पण छान झाले. मुलानेही त्रास दिला नाही फार. त्यामुळे 2 महिन्यातच मी कामाला जायला लागले होते. बाळ माझे हुशार होते. अभ्यासात, बोलण्यात, खेळण्यात, अगदी सगळ्यात. तो 3रीत असताना मी त्याला मलखांब ह्या खेळात सहभागी व्हावे म्हणून क्लासेस लावले. तिथेही त्याने आपल्या हुशारीने स्पर्धेत भाग घेऊन खूप मेडल आणली. अशीच एकदा पुण्यात स्पर्धा चालू होती. काय झाले कळले नाही, पण तो खांबावरून पाय सुटून एकदम पाठीवर खाली आदळला. 2 मिनिटे कुणाला काही कळलेच नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा जीवाचा आकांताने मी त्याच्याकडे धावत सुटले. डॉक्टरांना बोलवा पटकन, कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा, मदत करा मला, लवकर या. माझा धावा हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत चालू होता. 15 तासाचा अथक प्रयत्नाने माझे बाळ शुद्धीवर आले. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आय एम सॉरी. अहो डॉक्टर, काय म्हणताय? मी बघते आहे, तो शुद्धीवर आलाय, डोळे उघडले आहेत त्याने. सॉरी काय म्हणताय? तुम्ही जरा बसा, मी काय सांगतो ते ऐका. तुमचा मुलगा इतक्या उंचीवरून पाठीवर पडला आहे. त्याचा मणका खूप दुखावला गेला आहे. त्याला कसलीही जाणीव राहिलेली नाही. चालू फिरू, हसू, रडू किंवा हलू सुद्धा शकणार नाही. आत्ता फक्त त्याचे वय वाढेल, बाकी काही नाही. कसला तरी मागे आवाज आला म्हणून मी मागे वळून बघितले तर माझा नवरा मला सोडून घरी निघून चालला होता. मागे वळूनही न बघता. मुलगा हा असा झालेला आणि नवरा तो तसा. तुमच्याशी खोटे नाही बोलणार, पण एकदा मनात विचार आला, गेला असता तर आयुष्यभर त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले असते. पण आता त्याला असे अचेतन कसे बघायचे? लगेचच स्वतःला सावरले. 1 महिना हॉस्पिटलमध्ये काढून मी मुलाला घेऊन घरी आले. नोकरी चांगली असल्यामुळे बिलाची चिंता मला नव्हती आणि नवऱ्याने परत हॉस्पिटलचे तोंड बघितले नव्हते. घरी आल्यावर माझा दिनक्रम ठरला. सकाळी 4ला उठून बाळाचे सगळे करून झाल्यावर त्याला थोडे भरवायचे, आई बाबांना जेवण करून ठेवायचे आणि 9:30च्या ठोक्याला घर सोडायचे. 6:30ला घरी आल्यावर परत तेच. गेल्या 10 वर्षात माझा या दिनक्रमात काळीचाही बदल झाला नव्हता. पण गेल्या वर्षी अगदी साधे निमित्त होऊन आई आणि बाबा 6 महिन्याचा अंतराने गेले आणि मी अनाथ झाले. पुढचे भविष्य मला इतके अंधारात दिसत होते की काहीच सुचत नव्हते. शेजारीणीने एक 50ची बाई मला आणून दिली. खूप प्रेमळ होती, कामसू होती आणि मुख्य म्हणजे तिला कामाची गरज होती. रोज सकाळी ती 9ला हजर व्हायची. बाळाला मालिश करायची, आंघोळ घालायची, भरवायची आणि मग मी आले की जायची. खूप वर्षांनी मला जरा श्वास घ्यायला मिळत होता आणि आज माझ्या बाळाचा 18वा वाढदिवस होता. म्हणून मी त्याला सकाळीच विश करून चॉकलेटचा एक तुकडा भरवला होता. बाकीचा फ्रीजमध्ये ठेवून दिले. अशी किती चॉकलेट्स फ्रीजमध्ये पडली होती. त्याचा मी हिशोब करणेच सोडून दिले होते. हसू नका, आई आहे मी. त्याला कळत नसेल तरी मला माहीत होते ना त्याचा वाढदिवस. असो, शेवटी आईचे मन.
ऑफिसला निघाले तर नवरा म्हणाला, मला जरा बरे वाटत नाही, त्यामुळे मी ऑफिसला जाणार नाही. एक क्षण वाटले विचारावे, पण मनाने चक्क नकार दिला. माझे मन म्हणाले, फार आगाऊपणा करू नकोस, चल. आणि मनाचे ऐकून मागे वळूनही न बघता मी बँकेत निघाले. बऱ्याच वर्षांनी नवरा नाही, त्यामुळे जरा मोकळी झाले होते. एकत्र मैत्रिणीबरोबर डबा खाल्ला, जरा हसलो आणि तेवढ्यात फोन वाजला. भोवळ आल्याने मी पडले. एवढेच मला आठवत होते. मला घरी कोणी आणले, कसे आणले मला काहीच माहीत नाही. घरामध्ये 4 माणसे जमा झाली होती. पोलीस आले होते. काय झाले, कसे झाले ओरडत मी घरात आले. जमिनीवर माझे बाळ पडले होते. बाळा असे ओरडत मी त्याच्या अंगावर पडले. त्याला हाका मारत राहिली, पण जिवंत असताना त्याला माझा स्पर्श कळत नव्हता. त्याला आता काय कळणार. मुश्किलीने मला माझ्या मैत्रिणीने बाजूला केले. मला आत नेले. नवऱ्याने डॉक्टरांना सांगून मला झोपेचे इंजेक्शन दिले. जेव्हा मला जाग आली तेव्हा घर शांत झाले होते. नवऱ्याला परत परत मी विचारत राहिले की कसा झाला अपघात, तो एकटा कसा बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी मावशी आल्या तशा पायावर पडल्या आणि म्हणाल्या, सगळे माझ्यामुळे झाले, हे मला माफ करा. मला गावाहून फोन आला, सासरे आजारी झाले आहेत. साहेब म्हणाले, मी आहे घरात, तुम्ही जा गावाला. तिथे पोहोचले तर सासरे चांगले होते. कोण मुडद्याने फसवले काय माहीत, पण मग सगळे म्हणायला लागले की आलीस तर राहा 1-2 दिवस म्हणून. मी असते तर असे झाले नसते. तिच्या गदगदणाऱ्या शरीराला मी उचलले आणि म्हटले, पण मावशी तो चालत होता खरंच, मला कसे नाही कळले. नाही ग बाय, कसा चालणार तो. नाही म्हणजे तुम्ही मालिश करत होता ना. मग अगं बाय माझे, ते आपले समाधान. तू सावर स्वतःला. तेवढ्यात हे आत आले आणि माझ्यावर ओरडायला लागले, चालेल कसा तो, काय डोके ठिकाणावर आहे का तुझे. तो जरा कंटाळला आहे असे वाटले म्हणून मी त्याला व्हीलचेअरवर फिरायला नेले. अचानक व्हीलचेअर माझ्या हातून सुटली आणि वेगाने रस्त्यावर गेली. गाड्या वेगाने येत होत्या, त्यामुळे मला काही करता आले नाही. आता हे प्रश्न कायमचे बंद झाले पाहिजेत. परत जर हा विषय निघाला तर बघ, असे म्हणून हे तिरीमिरी निघून गेले. मग माझ्या लक्षात आले, आता मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. 10 दिवस घरात राहून मी वेडी झाले होते. सकाळी तयार होऊन जेव्हा मी बँकेत निघाले तेव्हा नवऱ्याने मला वेड्यात काढले. आई आहे की कोण, मुलगा गेला आहे, आणखी थोडे दिवस तुला घरात बसवत नाही का, असं त्याने ओरडून विचारल्यावर मी तोंडाला कुलूप लावले आणि 13 दिवसानंतर बँकेत जाताना मनाशी ठरवलं, प्रश्न अनुत्तरित आहेत, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू करायला हवा. नवरा 3 महिन्यानंतर मला म्हणाला, आपण नवे घर घेत आहोत का. हे काय वाईट आहे. अगं 1च बेडरूम आहे, 2 बेडरूमचे मोठे घर घेऊया. पण पैसे कमी पडत होते म्हणून तर आपण नको म्हटलं होतं ना घर. मग अचानक कुठून आले पैसे. मी बाळाची पॉलिसी घेतली होती 15 लाखाची. नाही ग, 7.5 लाख रुपयाची. ॲक्सिडेंट देत आहे ना म्हणून दुप्पट मिळाले. पण मला कधी बोलला नाहीत. तुला काही कळते का ह्या गुंतवणुकीबद्दल. आजपर्यंत सगळे निर्णय मीच तर घेत आलो आहे. बधीर डोके आणि बधीर मन घेऊन मी रोज बँकेत जात होते. रुटीन चालू होते. सगळ्यात असूनही मी कशातच नव्हते. एकदा असेच काम करत असताना कुणीतरी बोलत होते, अरे ती बँकेत येते ना मॅडम, LIC वाली, ती आली की मला सांग हा, माझं काम आहे तिच्याकडे. आणि अचानक मला माझा मार्ग सापडला. मी त्या मॅडमची चौकशी करायला लागले. तेव्हा कळाले की ती सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसते. ऑफिसमध्ये मी गेले. मला मॅडमना भेटायचे आहे. हो भेटा ना, त्या उद्या येणार आहेत. बरं, नाहीतर त्यांना सांगा मला पॉलिसी घ्यायची आहे. नाहीतर नको, नुसते काम आहे सांगा. मॅडम काळजी करू नका, ह्या मॅडम वेगळ्या आहेत, त्या तुमचे काम नक्की करून देतील. पॉलिसी नाही घेतली तरी. बरं. दुसऱ्या दिवशी माझे कामात लक्षच नव्हते. सारखी फोन चेक करत होते. लंच टाईममध्ये मला फोन आला. मी गेले. मला ना माझ्या मुलाची पॉलिसी करायची आहे. हो करूया ना, मला माहिती द्याल सगळी. तो अपंग आहे, चालता येत नाही. पॉलिसी होईल, पण मला येऊन बघावे लागेल. त्याची मेडिकल होईल आणि मग ऑफिसने मान्य केले तर पॉलिसी मिळेल. माझ्याबरोबर येता जरा कॅन्टीनमध्ये बसूया. येते हो जरा जाऊन, असे म्हणत ती माझ्याबरोबर आली. कोपऱ्यातले टेबल बघून आम्ही बसलो.
जरा आता खरं काय ते सांगते मी तुम्हाला, असे म्हणत मी तिला सगळे सांगून टाकले. 2-4 क्षण ती काहीच बोलली नाही आणि मग एकदम म्हणाली, कसे शक्य आहे हे? मी त्यांना किती वर्ष ओळखते. त्यांच्या पॉलिसीची कामे करून देत होते, म्हणून त्यांनी मला सांगितले मुलगा आहे 11वी, त्याच्यासाठी पॉलिसी हवी आहे. मी घरी येते म्हटल्यावर त्याचे क्लासेस असतात दिवसभर, वेळ मिळत नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास असेल तर फॉर्म द्या, मी भरून आणून देतो. मलाही त्यात गैर वाटले नाही. पण जेव्हा आता 5 महिन्यापूर्वी त्याचा प्रीमियम भरायचा होता, तेव्हा त्यांनी मला सांगितले त्याच्या अपघाताबद्दल. खूप वाईट वाटले. पण मग आमच्या ऑफिसमध्ये सगळी चौकशी होती, तशी ती सुरू झाली. जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो तेव्हा ते बाहेरच भेटले, सगळी माहिती दिली, अपघाताची जागा दाखवली. पण मग तुम्ही घरी नव्हता आलात का? नाही, ते म्हणाले घरी कुणीच नाही. कुलूप दाखवले आम्हाला. कितव्या मजल्यावर म्हणालात तुम्ही आला होता? पहिल्या मजल्यावर. एक प्रकारचा रितेपणा आला होता मला. डोक्यात नुसते काहूर माजले होते. तरीही शांत राहून मी तिला म्हटले, मी इकडे बँकेचा मागेच राहते, घरी याल माझा आत्ता? हो, का नाही? मलाही त्यांना जाब विचारण्याची इच्छा आहे. नाही, तुम्ही फक्त या. आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर चावीने दरवाजा उघडल्यावर हे म्हणाले, आज लवकर कशी आलीस? आणि LIC मॅडमना बघून एकदम शांत झाले. इतक्या वर्षात जी त्यांच्या चेहऱ्यावर मर्ग्युरी होती, एक बेफिक्री होती, ती एकदम नाहीशी झाली. पटकन खाली बसले ते. मी मागे वळून त्यांना म्हटले, बरं मॅडम, गेलात तरी चालेल आता. जरा नवल करत पण लगेच मला समजून घेत त्या बाहेर पडल्या. खुर्चीवर मी बसले, काहीही न बोलता. हे म्हणाले, तू मला माफ कर, जरा चुकलेच माझे. पण आता जे झाले ते झाले. आता आपणच आहोत एकमेकांना. त्यांची ती मानभावीपणाची भाषा ऐकून मला त्याची दया आली. एकच क्षण. आणि मग मी त्यांना सांगितले, घाबरू नका, मी कोणालाही सांगायला जाणार नाही, कुठेही बोलणार नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की आपण दोघेच आहोत या घरात. पुढच्या वर्षी तुम्ही रिटायर होणार, मग दिवसभर घरीच असणार, कारण तुम्हाला कोणी मित्र नाही. आपण एकत्र राहणार. पण नवरा बायकोचे आपले नाते कधीच नव्हतेच. पण आता एक माणूस म्हणूनही तुम्ही लायकीचे नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. तुमची शिक्षा एकच, एकत्र राहून माझ्या नजरेला हा विखार तुम्हाला रोज सहन करायचा आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला माझी ही नजर जाळत राहील. माझ्या आयुष्यात तुम्ही आग लावली आहे. जीवनात फक्त एकच ध्येय आहे माझे, तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती सतत जागती ठेवणार, आणि हीच तुमची शिक्षा असणार. बँकेत जाताना डोके हलके आणि मन भरून आले होते. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.